पालकांच्या फायद्याची पंचसूत्री. सध्या लहान मुलांचे सर्वात आवडते खेळणे म्हणजे मोबाईल फोन. पूर्वी आईवडिलांच्या पिशवीतील खाऊची वाट पाहणारी मुले आता पालकांच्या खिशातील मोबाईल शोधत आहेत. ती आईवडिलांची आतुरतेने वाट पाहतात खरे, पण तुमची नव्हे तर मोबाईलची वाट पाहू लागली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मैदानी खेळ विसरलेल्या मुलांचे मित्र देखील खूप नाहीत. पालकांनी पंचसूत्रीचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू होण्यापूर्वी मुलांची मोबाईलची सवय तोडावी, अशी अपेक्षा आहे आणि हे हिताचे ठरणारे आहे. पूर्वी लहान मुले पाढे, नातेवाईकांचे क्रमांक, गावी जाणाऱ्या बसचे नंबर व वेळ, जवळच्या व्यक्तींचे वाढदिवस, बोर्डाचा कोणता पेपर कधी आहे, अशा सर्वच गोष्टी पटकन लक्षात ठेवत होती. त्यातून वैचारिक पातळी व स्मरणशक्तीला वाव मिळत होता. पण आता सर्व काही मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने आणि त्याची अतिसवय मुलांना लागल्याने स्मरणशक्ती कमी होत आहे. 1. मुलांना एकलकोंडी होण्यापासून रोखा. मोबाईल घेतल्यावर कोणाचाही व्यत्यय नको म्हणून मुले एकांतात बसतात. ती इतरांमध्ये मिसळत नाहीत, त्यामुळे ती एकलकोंडी होतात. तसेच मोबाईलच्या नादात इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे त्यांची वैचारिक पातळी विकसित होत नाही. 2. दुसरीकडे लक्ष वळवा. रडणाऱ्या मुलांना शांत करण्यासाठी पालक त्यांना मोबाईल देतात. मोबाईल दिल्यावर मुले लगेचच शांत होतात. मोबाईलमुळे मुले चिडखोर होत आहेत. स्मरणशक्ती कमी होणे, हाताची बोटे दुखणे, पाठदुखीचा पण त्रास त्यांना सुरू होतोय. 3. जेवताना हातात मोबाईल नकोच. मुलगा जेवत नाही म्हणून त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. मग मोबाईल पाहता पाहता आई घास भरवते. त्यावेळी जेवणाकडे लक्ष नसते आणि पोट भरल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. जेवताना मोबाईल पाहण्याच्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास अडचणी वाढू शकतात. 4. पालकांनी मुलांना वेळ द्यावा. मोबाईलच्या ती आहारी गेलेली अनेक मुले नैराश्याचे शिकार होत असून काहींनी जीवन देखील संपविले आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घरी पालकांनी मोबाईलचा वापर टाळून त्यांना भरपूर वेळ द्यायला हवा. त्यांच्या चांगल्या सवयी, छंद शोधून त्याला प्रोत्साहन द्यावे. 5. मुलांची कला, छंद जोपासा. पालकांनी वेळ मुलांसाठीच देणे महत्त्वाचे आहे. मुलांना चित्रकला, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आउटडोअर गेम्स, हस्ताक्षर, वाचनाची गोडी लावावी. मुले त्यात रमतील आणि त्यातून त्यांची आवड, निवड हे लक्षात येईल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.